पहिल्याच रात्री धीरानेच तिला समजलं नाही की तिचा नवरा आहे की धीर. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तिला समजलं की रात्री धीराने. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शारदा तिच्या नवऱ्याबद्दल खूप जास्त विचार करायची, कारण तिचा नवरा थोडा वेडसर आणि साधाभोळा होता. आता तिचे लग्न होऊन 2 वर्ष पूर्ण झाली होती आणि जेव्हा ती पहिल्यांदा तिच्या सासरी आली होती तेव्हा लग्न ठरल्यानंतर शारदाला माहीत नव्हतं की तिचा नवरा थोडा वेडसर आहे. जेव्हा लग्न झालं आणि पहिल्याच दिवशी शारदा जेव्हा तिच्या खोलीत नवऱ्याची वाट बघत होती आणि थोड्या वेळाने तिथे कोणीतरी आलं. तिची पहिलीच रात्र होती. जेव्हा शारदाचा नवरा जवळ आला तेव्हा तिला त्याने मिठीत घेतले आणि नंतर शारदा थोडी विचारात पडली होती, कारण तिची नजर जेव्हा नवऱ्याच्या चेहऱ्याकडे गेली, शारदाला चेहरा जणू वेगळा वाटू लागला होता. तिला जेव्हा थोडा संशय आला ती म्हणाली, मी थोडं बाहेर जाऊन येते. आणि जेव्हा शारदा बाहेर आली आणि बाहेर सोफ्यावर तिला तिचा नवरा दिसला, शारदा तर पूर्णपणे गोंधळून गेली होती की तिचा नवरा तर बाहेर सोफ्यावर आहे. मग तिच्यासोबत आतमध्ये कोण होतं? तिने आत बघितले आणि तिला आता समजलं होतं की तिचा धीर आहे. धीराचं असं वागणं तिला मुळीच पटलं नव्हतं. शारदाला सकाळी हे सर्व काही समजलं होतं की रात्री तिचा नवरा बाहेर होता आणि धीराचं रात्री असं तिच्या खोलीमध्ये येऊन तिला मिठीत घेणं तिला मुळीच पटलं नव्हतं. सकाळी तिने धीराला विचारलं, तुम्ही असं का केलं? तर तिचा धीर हसत हसत तिला म्हणाला, वहिनी मस्करी केली तुमची. शारदा खूप रागात होती आणि ती रागातच तिच्या धीराला बोलली की अशी मस्करी असते का? थोड्या दिवसांनी शारदाला तिच्या नवऱ्याबद्दल कळालं की तो थोडा वेडसर आहे आणि तेव्हापासून शारदा सतत विचारात राहायची. तिला वाटायचं की तिचं लग्न चुकीच्या माणसासोबत तर झालं नाही. 2 वर्षांनी तिला तिच्या नवऱ्यामध्ये हळूहळू बदल दिसायला लागले होते आणि तो आता बरा होत गेला. त्याचा वेडसरपणा खूप कमी झाला होता आणि तो काही वर्षांनी चांगला झाला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.